आणि निवडणुका आल्या की राजकीय नेत्यांची होणारी पळापळ ही सर्वांच्याच परिचयाची आहे। आज सुद्धा मुख्यमंत्र्यांचे अनेक कार्यक्रम नियोजित होते, पण अचानक 4 वाजता दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद निश्चित झाली। कोल्हापूरपासून मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम सुरू होणार होते, ते थेट पुण्यामध्ये संपणार होते। 4 वाजताची वेळ आणि सगळं गणित विकास कामांच्या उद्घाटनाचं जुळवून आणायचं होतं, त्यामुळे अगदी सुपरफास्ट स्पीडनं हा दौरा मुख्यमंत्र्यांनी कसा पूर्ण केला आपण पाहूया। इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालंय। त्यानंतर सांगलीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण झालं। त्यापाठोपाठ पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण झालं। त्यानंतर पुन्हा पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन झालं। तिकडे मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर रेसकोर्सवरील सेंटर पार्कचं सादरीकरण करण्यात आलं। नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।